चला मॅचला इथे होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवर अत्यंत अचंबित करणारा पहिला चेंडू इथून हाताळला. भंडारी समाज महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा 2026 हे अभूतपूर्व आयोजन आणि त्यातील ही अत्यंत दर्जेदार लढत. इथे केलाय पहिला वार, गोलंदाजाला मिळतीये सफलता. सुमित इथे मात्र संघाकरता फार मोठं काम करतोय. तर आपण बघतायत आसनगाव आणि आपल्या भंडारी समाजातील एक अनमोल असं रत्न आहेत आमचे पंकज पाटील. या विकेटसाठी या स्पर्धेसाठी त्यांचं खूप चांगलं सहकार्य राहिले. थोडासा अपघात त्यांचा झाला होता आणि त्यातून ते सावरत आहेत. आमच्या सर्व कोर कमिटीकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपण इथे आलात खऱ्या अर्थाने वेलकम आहे पंकजी पाटील. आपण स्थानपन्न व्हा. या षटकानंतर आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. केळवा आर्यन्स देवपरी आणि त्या विपक्षामध्ये शिवतेज आसनगाव ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक सुमित टाकतात. संदीपची विकेट इथे मिळवली आहे. विपुल आणि निखिल ही जोडी क्रीडानगरीच्या आतमध्ये. खरं तर भंडारी समाजाचं योगदान फार मोठं आहे स्वराज्याला उभारी देण्यामध्ये. त्यावर आपण चर्चा करू जरूर. सरखेल कान्होजी आंग्रे म्हणजे छत्रपतींना देखील ठाऊक होतं की जर परकीय आक्रमणांना हरवायचं आहे तर दर्यावरती आपली मजबूत पकड पाहिजे. चर्चा जरूर होईल आज. बॉलर इथे मात्र तयार. प्रॉपर गोलंदाजी. इथे यष्टीचा वेध घेतलाय. वाकवली अक्षरशः यष्टी आणि परतीचा प्रवास करावा लागेल. सुमितला मिळतीये दुसरी सफलता. बॅट्समन आउट. थँक्यू. बघा एका मिनिटाकरता निर्धारित 5 मिनिटांचा अवधी तुमच्या करता आहे. तुमची जे 4 षटके आहेत ते विदिन 20 मिनिट्स कंप्लीट झाली पाहिजेत. अन्यथा मग शेवटच्या षटकाकरता जी पेनल्टी पंच देतील त्याची तुम्हाला त्याचा स्वीकार करावाच लागेल. इथे विकेट येस एका खेळाडूला अतिरिक्त तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावं लागेल याची देखील नोंद घ्या. टायमर ऑन आहे. ऑन स्क्रीन सध्या आपण ते पाहतोय. एकंदरीत आता जर आपण पाहिलं तर 3 मिनिटांचा अवधी संपत आलाय आणि आताशी आपले 3च चेंडू पडलेत. तर त्यामुळे 5 मिनिटं एका षटकाकरता असतील. क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे त्यानं या गोष्टीची नोंद घेणं फार गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर पोहोचलाय. विपुल आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्सनं निघाला. पहिलं षटक लेट कट केला. बॅटचा फेस लेट ओपन केलाय. फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पुढे येऊन इथे मात्र एक सिंगल प्राप्त होईल आणि धावसंख्येचा लेखाजोखा जिथे श्री गणेशा खरं तर आता मोमेंट देण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाजी करणारा संघ टीम केळवा आर्यन संघर्ष जरूर होतोय क्रीडानगरीच्या आतमध्ये. मी बऱ्याचदा म्हणतो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बॅटिंग करणं थोडंसं अवघड आहे या क्रीडांगणावरती, परंतु तरी देखील लढावं लागेल आणि आपल्या संघाला उभारी द्यावीच लागेल. इथून मात्र केळवा आर्यन संघाला धावगतीबद्दल काही चर्चा होतात पंचांच्या मार्फत देखील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट निघालाय सुमित. फटका फसलाय. चेंडू हवेत इन दी एअर. पकडलाय झेल यष्टी रक्षकानं. धक्का क्रमांक 3 संकटांचा सामना करतोय केळवा आर्यन्सला. इथून धक्का क्रमांक 3 निघालाय परतीच्या प्रवासाला. विपुल हॅज टू डिपार्ट. थँक्यू. आपण चर्चा करत होतो भंडारी समाजाविषयी. 16व्या शतकामध्ये छत्रपतींची दूरदृष्टी इतकी ताकदवान होती की त्यांना ठाऊक होतं परकीय आक्रमणांना रोखायचं आहे. इंग्रज डच तर मग दर्यावरती आपली पकड मजबूत असणं गरजेचं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये याच संपूर्ण भंडारी समाजाला हाताशी धरून आरमार दलाचा
जो प्रशस्त पाया उभारला गेला, दर्यावरती आपली पकड मजबूत केली गेली आणि स्वराज्याची शिलेदारी ज्यावेळी निभावली गेली, आरमार दलाचे पहिले प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांचे सगळे शिलेदार. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय, त्यामुळे पंच इशारा करतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. प्रथम फलंदाजी करतायत सुमित, गोलंदाजी सुरू आहे त्याच्या मार्फत. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, तो मात्र 5-1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. सुमित चांगली गोलंदाजी करतोय, ओव्हर द विकेट. लेग कटर होता, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 2 या आकड्यावरती. कंजूसीनं इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी कशी असू शकते त्याचा मूर्तिमंत उदाहरण इथे सुमित पेशकश करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला, टीम मीटिंग अजिबात नकोय, आज आपल्याला मेगा ग्रँड फिनाले खेळवायची आहे, या गोष्टीची देखील नोंद घ्याल. आणि त्यामुळेच तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे की आज सगळ्या गोष्टी तुम्ही मागा, तुम्हाला इथून मिळतील, परंतु वेळ मागू नका. वेळ फार महत्त्वाची आहे ती आयोजकांकरता देखील. आणि सुपर 6च्या ज्या लढती होणार आहेत तिथे देखील म्हणजे मोठी चित्त थरारकता HD टायगर्स पाटील ब्रदर्स ही पहिली लढत होणार आहे. तदनंतर संतोष प्रॉपर्टीज आणि त्याच्या विपक्षामध्ये वसंत सृष्टी, या 2 मॅच तर फिक्स झाल्यात. तिसरी लढत कोणती असणार आहे यांच्यातील विनर आणि त्या विपक्षामध्ये अस्मी 11 नंदोरे हा संघ इथून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांकरता, विशेषतः केळवा आर्यन्स आणि त्या विपक्षामध्ये शिवतेज आसनगाव. जास्त वेळ घेतला जातोय मला वाटतं शिवतेज आसनगाव संघाकडनं. चला, थोडंसं स्पीडअप कराल. क्षेत्ररक्षणात बरेचसे चेंजेस केले जात आहेत. कालची रजनी रायगडामध्ये याच पालघरातील एक नामवंत संघानं गाजवली, धाकटी डहाणू. काय खेळलेत ते. बॉल तयार, ओव्हर द विकेट. फटका टायमिंग प्रॉपर आहे, उडवलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला, चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आलाय दमदार फटका, षटकार. थँक्यू डीजे. क्रॉस व्हेरिफिकेशन होईल चक गोलंदाजी करता. इथून मात्र आपण ऑफिशियली जे आपली ब्रॉडकास्टिंग कंट्रोल रूम आहे BCR रूम मध्ये ऑफिशियल देखील दाखल झालेत. अँगल चेक केला जाईल गोलंदाजाचा आणि ज्या पद्धतीनं तो निर्णय येईल त्याची स्वीकृती करावी लागणार आहे. इट्स अ फेअर बॉल, प्लेन गोलंदाज आहे, म्हणजे या बॉलवरून तरी आत्तापर्यंत निदर्शनास आलंय. पुढे काय होईल ते निश्चितच सांगता येणं अवघड आहे, परंतु इथे पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलं आणि याच 6 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे ते 8 या आकड्यावरती. खरं तर स्वराज्यातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एक अभेद्य किल्ला जो गोव्याच्या बॉर्डरवरती आहे, जंजिरा, जो अजिंक्य आहे, म्हणजे त्याला जिंकताच आलं नाही कदाचित. छत्रपती संभाजी महाराजांनी 2दा प्रयत्न केला आणि त्या दोन्ही वेळेला त्यांच्या मदतीला जर कोण धावून आला असेल तर हाच भंडारी समाज. दुसऱ्यांदा तर भरती इतकी प्रचंड होती, दर्या खवळला होता आणि अशा परिस्थितीत देखील भंडारी समाजाचं धाडस काय ते मात्र तिथल्या नेतृत्वानं दाखवलं होतं. वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. बॉलर इथे मात्र तयार आहे. प्रॉपर बॉल, फुलर लेनचा बॉल होता, सबमरीन होता. ज्या पद्धतीनं डिलिव्हर्जन केलं, पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू, कमबॅक कसा असावा त्याचा सर्वोत्तम चेंडूचा नमुना पेशकश केला गोलंदाज पराग. दुसऱ्या बॉलचा खेळ इथून मात्र निर्धाव हाताळला जातोय. 8 धावसंख्या धावफलकावरती आहे. 8 रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट निघालाय. चांगला ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका सजवलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा टेक्निकल साऊंड स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. निधड्या छातीने इथं लढावं लागणार आहे, अन्यथा मग या स्पर्धेतलं आव्हान आपलं खडतर होऊ शकेल. त्यामुळे जिकरीचा संघर्ष उभा करावा लागेल दोन्ही संघांना. बॉल तयार, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, इम्प्रोव्हायझेशन कमी, दोघांची भांडण आणि इथे झालाय फलंदाजाचा लाभ. कॉलिंग फार महत्वाची आहे इथे. 2 खेळाडूंचा ताळमेळ सजवणं फार महत्वाचं आहे.
त्यामुळे ते ताळमेळ इथे मात्र कमी, त्याची उणीव पाहायला मिळाली आणि हातातनं झेल धरणी मातेला त्यांनी दान केलाय. एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर कार्ड, 10 धाबा. तुम्ही पाहतायत भंडारी समाज महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा 2026 कुडनच्या या क्रीडानगरीवरती न भूतो न भविष्य ठरणारी ही अत्यंत दिमागदार स्पर्धा. स्टिअर केला, बॅक टू द बॉलर, खेळलाय बॉलला आणि स्वतःचा फॉलो थ्रू स्ट्रॉंग करत असताना डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 10 या धावसंख्येवरती धावफलक स्थिर स्थावर अवस्थेमध्ये आहे. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय, तो मात्र 5. एक शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे आणि टायमर मॅनकडे आपण वळूयात. बरोबर 10 मिनिटं आणि 45 सेकंद झाली आहेत. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या षटकाला इथे कंट्रोल करावं लागेल. चांगला बॉल बॅटच्या रडार मध्ये होता, पाठवलाय सरळ सीमारेषे पलीकडे होता, स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. षटकार आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. परागच्या विरोधात हे आक्रमण चढवलं गेलंय. षटकाचा अनालिसिस पाहिलं तर पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर दोन्ही मोठे फटके आले. या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात परागनं आणि पहिलं षटक जे सुमितनं फेकलं होतं ते 2 धावसंख्येचं. चला स्पीडअप कराल, लगेचच तिसरं षटक जे प्रगतीपथावर आणावं लागेल. बघा 20 मिनिटांमध्ये जर आपली 4 षटकं हाताळून झाली नाहीत तर 5व्या षटकाकरता अतिरिक्त खेळाडूला आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल, याची नोंद घ्या. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं इथून अजिबात होणार नाही. त्यामुळे जे काही दिसेल ऑन स्क्रीन त्याची अंमलबजावणी होईल. तिसरं षटक, बॉल तयार. सुमित पहिलाच बॉल उडवलाय. फटक्यात दमखम नव्हता, ताकद नव्हती, टायमिंग देखील नव्हतं आणि त्याचं लँडिंग मात्र होईल इथून नो मॅन्स लँडला, जिथून धावा मिळतील. सिंगल, एका सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. असं म्हणतात की ही महाराष्ट्राची माती जडू संघर्षाकरताच बनली आहे. या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची सफर तिघांनाच जमली. एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. कदाचित मराठा ही एक पदवी होती जी स्वराज्याकरता लढणाऱ्या शिलेदाराला दिली जायची आणि हेच मराठे भंडारी समाजामध्ये देखील असे लढवय्ये मावळे होते जे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याकरता, जनतेच्या रयतेच्या राजाकरता ते लढले. इथे चांगला बॉल, सबमरीन होता. पहा पॉकेटचा वापर केलाय गोलंदाजानं. प्रॉपर फुलिश लेन डिलिव्हरी टाकतोय. हार्ड लेन गोलंदाजी इथून मात्र एक्झिक्यूट केली जाते. निर्धाव चेंडू. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 17 धावसंख्येवरती. अक्षरशः केळवा आर्यन्सचा वाघ सुमित मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये ताकद लावतोय. इथून परतीचा प्रवास कोणत्या संघाचा होईल, सुपर 6 मध्ये कोण पोहोचेल. बॉल तयार. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, त्यांना ट्रॅक केलंय बॉलला आणि तिथून मात्र एक सिंगलच मिळेल. ही ताकद आहे क्षेत्ररक्षणाची. क्षेत्ररक्षण हे खरं तर हिडन टॅलेंटचा हा विषय आणि कदाचित ते तिथे पाहायला मिळालं परागच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. त्यागाचा आकडा आहे विराट कोहली. मी बऱ्याचदा चर्चा करतो या गोष्टीवर आणि आज देखील ती चर्चा आपण करू जरूर. बॉल तयार. लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केला बॉल. सिली मिड ऑफ मधून बॉल चालला लॉंग ऑफला. एक सिंगल इथून प्राप्त होईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 19 या आकड्यावरती. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिताच का शिवभूप, तो छत्रपतींना मानवंदना देऊन 19 आकडा धावफलकावरती आलाय. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, जाणता राजा श्रीमंत योगी. अगदी रयतेचे राजे शिवछत्रपतींना मानवंदना आणि वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, ऑफ ड्राईव्ह स्ट्रोक आहे. बॉल चालला गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप मधून वेगानं आला, त्यानं फार मोठं क्षेत्र काबीज केलं आणि तदनंतर इथे धावा पारंगत केल्या त्या 2. याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम केळवा आर्यन्स पोहोचली 21 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात या धावा सजवल्या गेल्यात. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा आकडा 21 आणि तो धावफलकावरती जोडला गेला. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुमित पुन्हा एकदा सज्ज होतात केळवा आर्यन्स करता. बॉल तयार. ओव्हर द विकेट निघाला.
आपटून टाकलाय, त्याला वळवलंय, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, संघर्षाचा शंख नाद करत चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. जय भंडारी आवाज पालघर जिल्ह्यात घुमणार हा. जय भंडारी आवाज पालघर जिल्ह्यात घुमणार हा. भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा कुडंगावानं रंगणार हा. भंडारी समाज महोत्सव क्रीडा स्पर्धा कुडंगावानं रंगणार हा. जय भंडारी जय भंडारी थँक्यू. घुमणार हा. आणि शौर्याचं प्रतीक आहे हा भंडारी समाज. दर्यावरती ज्यांची मजबूत पकड आहे. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 3 षटकांच्या समाप्ती अखेरीत 27 धावा. टीम मिटिंग अजिबात नको आहे. पेय विश्रांती लवकरात लवकर जेवढी आपल्याला आटोपती घेता येईल तेवढी मात्र संपवायची आहे. सुपर 6 ची पहिली लढत. ऑफिशियल अनाउन्समेंट नंबर 1 SD टायगर्स आणि पाटील ब्रदर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करता आपण यायचं आहे, याची देखील नोंद घ्या. SD टायगर्स आणि त्या विपक्षामध्ये पाटील ब्रदर्स. आणि ऑफिशियली अनाउन्समेंट झाली आहे. निश्चितच सुपर 6 ची पहिली लढत तुमच्या भेटीला येईल. 4थं षटक जे प्रगतीपथावर. आणि वेळेकडे आपण वळूयात. 17 मिनिटं झाली आहेत. 3:11 माफ करा, 16 मिनिटांचा अवधी संपलाय. 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकावं लागणार आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फोर्स केलाय चेंडूला. बॉल चालला ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध. एक सिंगल इथून प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. राजेशला आणण्यात आलंय आणि तो प्रतिनिधित्व करतोय केळवा आर्यन्स. खरं तर महाराष्ट्राला 700 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय आणि त्याची सुरुवात होते याच पालघर जिल्ह्यातून. केळवा तसाच फार सुप्रसिद्ध बीच आहे आणि त्याच नावानं आज संघ देखील खेळतोय. केळवा आर्यन्स या संघाच्या माध्यमातून इथे धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या 28. चेंडूंचा खेळ संपलाय. 4थ्या षटकातील तो मात्र 2 बॉल तयार ओव्हर द विकेट. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर एक्झिक्यूट केलाय, त्यामुळे आशाभूत नजरेनं पाहत राहिले फलंदाज देखील. इथून डॉट बॉलची नियुक्ती केली आहे. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक मोठा प्रवास सध्या तुम्ही पाहतायत. भंडारी समाजाचं एकीकरण. अनेक विविध क्षेत्रातील नामवंत सर्वच समाज बांधव आज मात्र इथे एकवटलेत. ऑन ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय सिलिमिडॉन मधून. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगानं आले. दुसरी धाव तू मिमीचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि याच 2 धावा धावफलकावरती होत आहेत कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावसंख्या धावफलकावरती कनेक्ट झाली आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू हवेत इन दी एअर. टिपलाय फ्लाइंग स्लिपच्या खेळाडून झेल आणि संपवलाय फलंदाज मयूरचा खेळ. मोठी इनिंग त्यानं साकार केली आपल्या संघाकरता. अत्यंत महत्वपूर्ण इनिंग योगदान देत असताना त्याला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. जय भंडारी आवाज घुमणार हा. थँक्यू. उडण शेवटचा अंतिम एक बॉल आहे 4थ्या षटकातील. राजेश गोलंदाजी करतात. तुम्ही पाहत आहात भंडारी समाज क्रीडा महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा. शेवटचा बॉल अत्यंत काटकतेनं इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी केली आहे. टाइमकडे वळूयात आपण. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकली आहेत, त्यामुळे जी काही पेनल्टी होती ती वाचली आहे. चला लगेचच आपण 5वं षटक. परंतु असं समजू नका 5व्या षटकाला अगदी सावकाशपणे टाकलं तर आपल्याला पेनल्टी लागणार नाही. कदाचित ती धावांच्या स्वरूपात देखील लागू शकते. त्यामुळे थोडासा वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. आणि यानंतरची लढत टॉस करण्याकरता आपण
विनंती करणार आहोत एच डी टायगर्स आणि त्या विपक्षामध्ये पाटील ब्रदर्स दोन्ही टीमचे जे कॅप्टन्स आहेत स्क्वॉड घेऊन रेडी राहा. सुपर 6ची पहिली लढत तुमच्या भेटीला घेणार आहे आणि तिसऱ्या लढतीचं देखील ऑफिशियल अनाउन्समेंट झाली आहे. परंतु दुसऱ्या लढतीत कोण जिंकणार. चांगला स्ट्रोक बोनेट स्ट्रोक पाठवलाय सर फोर्स केला बॉलला पिकअप शॉट 6 धावा षटकार आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगला बॉल डीप यॉर्कर टाकला होता परंतु यस इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट. लीडिंग एज आहे त्यामुळे फळीचा समावेश आहे या फटक्यामध्ये. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रणित जो गोलंदाजी करतोय. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल बॅटन पाड मधून उडवलाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन झडप घातलीये बॉलवर एखाद्या चित्यासारखी आणि संपवलाय खेळ फलंदाजाचा. बॅट्समॅन आउट. आदेशनं तो झेल टिपला. लॉंग ऑन मध्ये अत्यंत वेगानं आले. खरं तर असे झेल सोपे जरी दिसत असले तरी देखील अवघड परिस्थिती निर्माण करणारे असतात आणि इथे मात्र तिसऱ्या बॉलवरती सफलता मिळाली आहे प्रणितला. चला नो टीम मीटिंग नो गॅदरिंग नो डिस्कशन. आपण शॉर्ट टर्म क्रिकेट खेळतोय या गोष्टीचं भान आपल्याला राखावं लागणार आहे. 5 षटकांचं जे प्लॅनिंग आहे ते तुमच्याकडे आधीच रेडी पाहिजे. आपण म्हणतो ना जसं विश्वास नांगरे पाटलांचं एक वाक्य आहे इफ वी फेल टू प्लॅन अवर प्लॅन हॅज बीन फेल्ड. नियोजन फार महत्त्वाची बाब आहे ती आपल्याकडे आधीच रेडी पाहिजे. कदाचित नवीन बॅटर मिस्टर अजय ज्या क्रीडांगणावरती दाखल होत आहेत या षटकातील उर्वरित 3 चेंडू मी आधीच उल्लेख केला आहे. क्षेत्ररक्षण करणारा टीम शिवतेज आसनगाव की तुम्हाला शेवटच्या षटकात पेनल्टी लागणार नाही असं नाही. पूर्ण नजर आहे आयोजकांची देखील या मॅचवर. त्यामुळे जो जास्त वेळ तुम्ही घेताय तो कृपा करून घेऊ नका. ऑफिशियल वॉर्निंग नंबर 1 आली आहे पंचांच्या मार्फत. चला शिवतेज थोडंसं सहकार्य करा. संघाची टोटल पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रणित सज्ज होत आहेत. चांगला बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. एकच सिंगल इथून प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 38 या आकड्यावरती. आपण चर्चा करत होतो सर याच दरम्यान आपण बघतायत माननीय चेतनजी चोरी साहेबांचं शुभागमन आमच्या मुख्य मंचावरती झाले. आपणास विनंती आपण स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपल्या मुख्य मंचावरून घ्यायचा. वेलकम चेतनजी चोरी साहेब. गो टू कॉमेंट्री स्टुडिओ. यस सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे संकल्पक चेतनजी चुरी साहेब ज्यांचं फार मोठं पाठबळ आहे या स्पर्धेकरता त्यांचं शुभागमन झालंय आणि इथे लाईन ऑफ ॲक्शन चेक करावी लागेल. पडताळून पाहिली जाईल. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धावसंख्येनं टीमची धावसंख्या पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण आहोत आणि स्वराज्याचे आपण सगळे शिलेदार. या क्रीडा नगरीवरती न भूतो न भविष्य घडलेला हा इतिहास मात्र भंडारी समाज रचतोय. चांगलं दर्जेदार आयोजन. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सळी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल अँड इट्स अ विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर जरा वेगाने या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. औपचारिकता. संघाची टोटल पोहोचली आहे प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावा. नवीन फलंदाज मिस्टर ध्रुव जो दाखल झाला. शेवटचा बॉल. इथे पहा चांगली गोलंदाजी होती मेरिटनुसार. क्वालिटी गुणवत्तेचा संगम आणि वी हॅव टू क्रॉस व्हेरीफाय ऑन द अप्पर एंड. यस तिकडे पडताळून पाहिलं जाईल विकेटसाठी. त्यामुळे चला PCR रूम मध्ये आपण वळतोय मुख्य मंचाकडे. नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय
माननीय चेतनजी चुरी साहेबांचा आपण शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती करतोय आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय नितीन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सोहळा या ठिकाणी पार पाडतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. सन्मानाचा स्वीकार केला जातोय. सरांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्यायचा. बोलतोय आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. चला सुपर 6 ची पहिली मॅच HD टायगर्स आणि पाटील ब्रदर्स. टॉस साठी या त्वरित पाटील ब्रदर्स HD टायगर टॉस साठी यायचं. महत्वाच्या मॅचचा आपण टॉस करतोय. चला संघ नायक या पण टॉस साठी या. HD टायगर मोठी लढत आहे. दोन्ही बल्लाढ्य संघ आहेत. बघू आम्ही पण त्यांना कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि संघ जो तुमचा आहे त्याच्यावरती सॅटिस्फाईड आहेत. प्लेइंग 11 मध्ये चेंजेस बघायला मिळणार आहेत की तोच संघ खेळणार आहे? नाही, एक थोडं चेंजेस आहे. आमचे रुपेश काका थोडे इंजर्ड झाले त्यामुळे कीपर चेंज होईल फक्त. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची. किती धावा एक तुमचे गोलंदाज ते स्कोर थांबवू शकतील, डिफेन्स करतील? आता बॅटिंग आलं आहे म्हणजे आम्हाला 55 ते 60 पर्यंत स्कोर न्यायला लागेल. तर आम्ही प्रयत्न करू. कोर कमिटीने एक तुम्हाला मोठं व्यासपीठ दिली. ही स्पर्धा तुम्ही किती एन्जॉय करतात आणि आयोजकांना काय म्हणाल? मी तर आयोजकांचं पहिले अभिनंदन करेन आणि मी सांगतो भरपूर चांगली टुर्नामेंट आहे आणि ही अशी टुर्नामेंट खेळायला मागच्या पिढीनं पण अजून पुढच्या वर्षी हे खेळतील. तर मनोज आपल्या समोर येत होते. आयोजकांचं मनसोक्त त्यांनी कौतुक केलंय. टॉस बॉक्स कडनं न्यूज आपल्याला बघायला मिळतोय. पाटील ब्रदर्स वन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. गो टू कॉमेंट्री स्टुडिओ. 40 धावसंख्येची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. यानंतरची लढत जिचा टॉस आपण पाहिला SD टायगर्स आणि पाटील ब्रदर्स. केळवा आर्यन्स संघानं 40 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलं. शिवतेज आसनगाव या संघाच्या मैदानाची जर व्यूहरचना आपण पाहिली ना, चहू बाजूनं मला तर 12व्या शतकातलं संतांचं वाक्य आठवतं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. चारी बाजूनं झाडं तुम्ही ठेवली आहेत हे फार महत्वाचं आहे. अन्यथा मग आता काय ग्रामीण भागात डेव्हलपमेंटच्या नावाखाली डोंगरच्या डोंगर खोदून टाकलेत. आता पारा गेला 43 डिग्री सेल्सिअसवर. मला वाटतंय मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल केली आहे आणि तिथंच आपण मागं आलोय. बॉल तयार. पहिलाच बॉल ऑन साईडला मिड विकेटमध्ये फटकाव टर्न केलाय जिथून धावा मिळतील फक्त एक सिंगल. आपण चर्चा करत होतो पर्यावरणाविषयी. भंडारी प्रीमियर लीगच्या वतीनं तो संदेश देखील आपण देऊ. इथून जर पुढे झाडं आपण लावली नाहीत किंवा पर्यावरणाचा समतोल राखला नाहीत पैसे कमावण्याच्या नादात तर काहीतरी वेगळं अघटित घडेल. लवकर विकेट जात आहेत बऱ्याच जणांच्या कारण पर्यावरण त्याची ताकद दाखवतोय. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल बॅकफुट पंच केलाय. बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला लगावली चपराक. चाबूक शॉट. पहिला चौकार. आणि याच चौकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 40 धावसंख्येचं लक्ष त्याचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाज तयार. ऑफ कटर होता. एक्झिक्युशन प्रॉपर पाहायला मिळालं. जास्त वळवलं बॉलला आतमध्ये. कदाचित दुखापत होऊ शकली असती फलंदाजाला. एक सिंगल तरी देखील प्राप्त केली जाते बाईच्या स्वरूपात आणि एका सिंगलच्या मदतीनं 40 धावसंख्येची गरज असताना 6 धावा धावफलकावरती झाल्यात कनेक्ट. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावसंख्या जी पटलावरती जोडली जाते. टायमर ऑन या गोष्टीला लक्षात ठेवावं लागेल. कटर कॉम्बिनेशन स्पिनिंग गोलंदाजी खेळणं फार कमी फलंदाजांना जमतं आणि इथून मात्र एक सिंगल जी प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीनं चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय तो 4. संघाची टोटल पोहोचली आहे 7 या आकड्यावरती आणि यानंतर सुपर 6च्या लढतीला होतीये सुरुवात. SD टायगर्स आणि SD टायगर्सच्या विरोधात पाटील ब्रदर्स अशी पहिली लढत जी प्रेक्षकांच्या भेटीला घेणार आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. विशेषतः केळवा आर्यन संघ क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार बदलली जाते. बॉल तयार. लोअर फुल टॉस उडवलाय. गॅप मध्ये बॉल.
समोर चेंडू निघून जाईल, मिड विकेट, सीमारेषा परिकक्षाच्या बाहेर, चौकार. थँक्यू. चौकार आलाय. फुल टॉस, पुन्हा टर्न केला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मिड विकेटच्या मधोमध पहिली धाव अत्यंत वेगानं कनेक्ट केली आणि दुसऱ्या धावेचं धाडस देखील तितक्याच वेगानं. इथे 2 धावा होत आहेत कनेक्ट. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या अंती पोहोचतायत. धावा 13. विजयाकरता अजूनही 27 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते मात्र 24 आणि विजयाकरता 27 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. चला, नो टीम मीटिंग, जास्त वेळ घेऊ नका. दुसरं षटक जे खरं तर प्रतीक्षेमध्ये आहेत बरेच जण. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना, आयोजनात कुठलीच कसर आयोजकांनी केलेली नाहीये. एंट्रीच इतकी खतरनाक आहे की येणाऱ्याचा मन इथे भारावून जाईल. म्हणजे रात्री मी 6-6:30 कॉमेंट्रीला बसलो आणि कॉमेंट्री माझी संपली सकाळी 5ला. परंतु इथं आल्यानंतर हे आयोजन पाहिलं आणि थकवा निघून गेला. ही खरं तर आयोजकांची मेहनत आहे, दिवस रात्र घेतलेले परिश्रम. बघा, 2 दिवसाची स्पर्धा असताना देखील पूर्ण मैदानाला रेलिंग आणि भगवमय वातावरण करून टाकलंय, हे फार महत्त्वाचं आहे. सर्व भंडारी समाजाला सलाम आहे, कारण इतका दर्जेदार सोहळा तुम्ही रंगवलाय. आणि आज खरं तर क्रिकेटच 13 सांगितलं ना, 27 पाहिजे, 24 बॉल शिल्लक आहेत. थोडंसं खेळाडूंनी जरी लक्ष द्या, मी एक हात जोडून विनंती करेन. इथे मात्र पहिला बॉल तो डॉट टाकला गेला. निर्धाव चेंडूची होती सांगता. 23 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयाकरता 27 धावसंख्येची गरज आहे. सामना अत्यंत रंगतदार पोचणार एवढं मात्र निश्चित आहे. पहिला गोलंदाज संदीप, ज्याच्या मार्फत धावा खर्च केल्या गेल्यात पहिल्या षटकात 13. बॉल तयार. फटका फसलाय इन दी एअर, चेंडू हवेत आहे आणि त्या बॉलवर झडप घातली आहे यष्टीरक्षकानं. बॅट्समॅन आउट. थँक्यू. चला, बॅट्समन बी फास्ट. ऑफिशियली आंतरराष्ट्रीय नियमानुसार पंच ज्या काही तरतुदी असतील ना, तुम्हाला पूर्ण नियमांची मुभा आम्ही दिलेली आहे, तुम्ही घोषित करू शकता डायरेक्ट. कारण आज मी याआधी देखील उल्लेख केला आहे की वेळेच्या बाबतीत कुठल्याच खेळाडूची हायगाई केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. योग्य वेळेतच नवीन फलंदाज आतमध्ये आला पाहिजे, याची देखील खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. 13 धावसंख्येवरती पहिला ब्रेक थ्रू मनोजच्या रूपानं लागलाय. पहिल्या विकेटचं झालंय पतन. 27 धावा दूर आहे अजूनही. आणि या षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं फक्त सॉफ्ट ड्राईव्ह केलाय. शॉर्ट पॉइंटला एक सिंगल इथून प्राप्त होते आणि याच सिंगलच्या मदतीनं वेलकम सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती पोहोचली. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 अमोल. आणि पहा, जास्त वेळ वारंवार मात्र चेंजेस केले जात आहेत. दडपण दबाव सजवण्याचा प्रयत्न आहे. फुलर लेनचा बॉल उडवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय सर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू झालाय फरार. षटकार. 1 मिनिट. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. विजयाकरता अजून 20च पाहिजेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावांची अजून गरज आहे आणि 20 चेंडू बाकी आहेत. बॉल टू रन मॅच हा मोठा थ्रिलर आहे खरं तर. बॉल तयार. हलक्या हाताने सॉफ्ट ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल पंच. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. एक सिंगल प्राप्त केली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. नुकतंच आपण युद्ध देखील पाहिलं. आपली पिढी अशी आहे ना, आपल्या पिढीनं सगळंच पाहिलं.
बदलणारे फेज इथे पहा चहू बाजूनं आतिषबाजी केली जाते. उडवलाय बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून संघर्षाचा शंखनाद करत बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार. याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचली आहे. विजयाकरता 13 धावसंख्येची गरज आहे. 13 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावसंख्येची गरज आहे. तुम्ही पाहताय भंडारी समाज महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा 2026चा हा अभूतपूर्व आणि अत्यंत दिमागदार क्रीडा सोहळा. याची देही याची डोळा हा अंतिम ग्रँड फिनालेचा दिवस सुरू आहे. गोलंदाज तयार. ऑफ कटर होता. एक्झिक्युशन प्रॉपर आहे. आत आणलं चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होती. 17 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. 13 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. हा सामना शिवतेज आसनगाव संघाला विजयश्री प्राप्त करण्याकरता अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता. टप्पा पडू न देणं हेच खरं तर फलंदाजाचं कौशल्य आहे. आणि इथे चेंडू चाललाय. मिड विकेट मधून धावा मिळतील 2 आणि संघाची टोटल पोहोचेल 29 या आकड्यावरती. खरं तर जो खेळाडू उत्तर प्रदेशमधून पुढे आला, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. सुरेश रैना ज्या खेळाडूचं नाव ज्यानं भारतीय क्रिकेटला फार मोठं वलय दिलं. 29 आल्यानंतर योगायोगानं त्याची आठवण होते. निश्चितच असे बरेच खेळाडू आहेत ज्यांची संघर्षाच्या परिसीमा गाठल्यात. चांगला बॉल लेग कटर होता. कॉम्बिनेशन थोडंसं मनामध्ये प्री डिटरमाइंड स्ट्रोक सेट केला होता, त्यामुळे फटका इथे फसला. डॉट बॉलची नियुक्ती झाली. 11 धावा दूर आहेत शिवतेज आसनगाव संघ या मॅचला विजयश्री प्राप्त करण्यापासून. या षटकातील 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा खर्च केल्यात संदीपनं, त्या मात्र 2. बॉल तयार. ओव्हर द विकेट निघालाय. इथे पहा जाना था काशी पर पहुंच गए वाशी. ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता, परंतु चेंडू बॅटची एज घेत ऑन साईडला आला. इथून एक सिंगल प्राप्त झाली आणि याच सिंगलच्या मदतीनं 30 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 10 धावा दूर आहेत विजयापासून. आता या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता. अर्थातच टीम शिवतेज आसनगाव खऱ्या अर्थानं लढलेत. आज वेळ देखील वाचवलाय. फार कमी चेंडूंमध्ये धावा चेस करण्यामध्ये आज विक्रम बनू शकेल का शिवतेज आसनगाव या संघाचा, हे देखील पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. गोलंदाज तयार. ऑफ कटर होता. स्वतःच्या फलंदाजाच्या शरीर यष्टीवरती टर्निंग देणं हे खरं तर फार मोठं कौशल्य आहे. एक सिंगल इथे प्राप्त होती. या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. यानंतरची लढत HD टायगर्स जी सज्ज होईल पाटील ब्रदर्सच्या विरोधात आणि एक थ्रिलर सामना सुपर 6 मधला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे पहा चांगली गोलंदाजी होते. चेंडू इथून मात्र डॉट एक्झिक्यूट केलाय. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावसंख्येची गरज आहे मॅचला जिंकण्याकरता, कारण 31 धावा. आणि टायमर मॅनकडे आपण वळूयात. 3 षटकं जी 10 मिनिटांमध्ये टाकण्यात यश प्राप्ती झाली आहे. आमची महिला शक्ती या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. महिला कुठेच कमी नाही आहेत, परंतु 2 दिवसापूर्वी जी घटना घडली, खरं तर महिला विधेयक जे रिजेक्ट केलं गेलं, फार मोठी चुकीची घटना मी तर म्हणेन की घडली गेली. महिला कुठेच कमी नाही आहेत. ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक केला गेला त्यावेळी देखील 2 महिला होत्या ज्यांनी राफेल उडवली. बघा महिला कुठेच कमी नाही आहेत. पॅरा कमांडो देखील आपल्या महिला आहेत. आणि कल्पना चावला विसरून कसं चालेल. भारताला खरं तर याच क्षेपणास्त्रांच्या दुनियेत ज्यांनी ताकदवान बनवण्यामध्ये स्वतःचं समर्पण दिलं, या सगळ्या वीरांगना होत्या, त्या लढल्या. अगदी म्हणूनच या भारताचं सार्वभौमत्व आजपर्यंत सिद्ध झालं. वळूयात क्रीडानगरीच्या दिशेनं, जिथे 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. सामना जेवढा सोपा दिसतोय तेवढा सोपा नाही आहे. फार मोठा थ्रिलर अजूनही क्रीडांगणाच्या आतमध्ये बाकी आहे. जे झालंय ते विसरून जा आणि जे घडवायचं त्यावर विश्वास ठेव.
आणि त्या विश्वासावर ठाम भूमिका घेऊन इथे लढावं लागणार आहे ते विशेषतः केळवा आर्यन्स या संघाला. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल आहे. पंच निर्देशित करतायत, व्हाईट बॉलचा आलाय सिग्नल. अतिरिक्त धावसंख्या जी धावफलकाला आकार देईल. संघाची टोटल पोचली आहे 32 या आकड्यावरती. या महाराष्ट्राच्या मातीकरता दारोशनं रक्तवाद जे लढले ते माझ्या स्वराज्याचं दाखलं धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वयाची 32 वर्ष या मातीकरता ते झुंजले. 14 मे 1657 ते 1 फेब्रुवारी 1689 हा कालखंड जर आपण पाहिला तर महाराष्ट्राच्या मातीकरता अंगावर काटा आणणारा क्षण या 32 वर्षांनी पाहिलाय. इथे संघाची टोटल पोहोचली 33 वर 7 धावा दूर आहेत विजयापासून. निश्चितच संघ शिवतेज आसनगाव. बॅटची कडा आणि नशिबाचा चौकार इथे मिळेल का शिवतेजला? येस, डेफिनेटली 4 धावा होतील कनेक्ट आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 37 या आकड्यावरती. 3 धावा दूर आहेत विजयापासून. स्मिथ हास्य देतात प्रत्येक फलंदाज, कारण त्यांना ठाऊक आहे मॅचची किंमत काय होती. या आधीच आपण उल्लेख केला की हा भंडारी समाज शौर्याचं प्रतीक आहे, कारण ज्या सागरामध्ये भल्या भल्यांना जाण्याचं फार मोठं भय वाटतं त्या सागरावरती पूर्ण प्रभुत्व मिळवण्याचं काम याच भंडारी समाजानं केलंय. त्यामुळे सरखेल कान्होजी अंग्रे असतील तिथून हा सुरू झालेला प्रवास. वळूयात मैदानाच्या आत. 3 धावा दूर आहेत. चांगला फटका, 2 खेळाडूंच्या गॅप मध्ये बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. विजयश्री प्राप्त करणारा फटका. या बॉलवर सामना जिंकलाय शिवतेज आसनगाव. मनापासून अभिनंदन. बजाव. कम ऑन बँड पथक.